राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, मराठ्यांचा राजा राजा शिवछत्रपती, मराठ्यांचा छावा राजा शंभू छत्रपती, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती आई सावित्रीबाई फुले आणि त्या भगव्याला सर्वप्रथम अभिवादन करते. आव्हानांना तोंड देऊन लढलो आम्ही मातीसाठी, आव्हानांना तोंड देऊन लढलो आम्ही मातीसाठी. आता लढतोय स्वतःच्या जातीसाठी, स्वतःच्या जातीसाठी. ज्या छत्रपती शिवरायांनी 18 पागट जातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं, आम्ही त्याच शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहोत. आम्ही कधीच कोणत्या जातीच्या विरोधात नव्हतो, नाहीत आणि कधीच असणारही नाही. आम्ही आमच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. 4 ते 5 महिने उलटून गेले, मोर्चांवर मोर्चे निघत आहेत, पण मागण्यांचं काय झालं? सरकार मागण्या सोडवण्यासाठी तत्पर आहेत असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 4 महिन्यापासून काय केलं? की अजूनही तुम्ही मागण्यांवर विचार करत आहात. मुख्यमंत्री साहेब, लवकर निद्रा सोडा, नाहीतर परत तुम्हाला निद्रा अवस्थेतच जावं लागेल. आम्ही शांत आहोत म्हणून अंत पाहू नका. आमची शांतता ही वाघाची आहे आणि एकदाच का आमची शांतता भंग झाली तर झेपणार नाही तुम्हाला. जमासाहेब जिजाऊंना संपूर्ण महाराष्ट्र आपली आई मानतो, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाते तरी अख्खा महाराष्ट्र गप्प. एक गोरा युरोपियन लेखक इकडे आपल्या देशात येतो आणि एक पुस्तक लिहितो, शिवाजी द हिंदू किंग इस्लामिक इंडिया. काय लिहितो त्या पुस्तकात तो लिहितो, दादोजी कोंडदेव इज अ बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी भोसला. काय होतो याचा अर्थ? याचा अर्थ असा, शिवाजी महाराजांचे जैविक पिता हे दादोजी कोंडदेव आहे. म्हणजे हे